नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हे काय आहे? तर हे आहे नागिनीचं पान. फक्त पान नाही तर पूर्ण आम्ही हे झुडूप दिसतंय हे सगळं वेल हे नागिनीचं आहे. तुम्हाला दाखवतो मी व्यवस्थित, नंतर तुम्हाला बोलतो. तर हे बघा, हे पूर्ण घरापर्यंत गेलेलं आहे. खूप दाट आहे वरती आणि खालची आम्ही नेहमी पानं तोडत असतो. तर आयुर्वेदामध्ये याचा खूप मोठा फायदा आहे, खूप सारे उपयोग आहे. परंतु आम्ही हे झाड जवळपास 2-2.5 वर्ष झालं तेव्हा लावलं होतं. एकदम छोटंसं जवळपास एवढंसंच झाड होतं. तुम्हाला दाखवतो मी. हे दिसतंय ना, हा पाला आहे. फक्त एवढंसं झाड आणलं होतं आम्ही आणि ते मातीमध्ये रोवलं होतं. तर एवढं मोठं झाड झालं. तर मार्केटमध्ये गेलो तर आपण 300-350 रुपयाला एक रोप भेटतं. आणि हे बनारस पान आहे किंवा कलकत्ता पान आहे. आम्हाला ॲक्च्युली त्याची पारख नाही. खूप सारे लोक म्हणतात की बनारस आहे किंवा कलकत्ता असू शकतो. हा एवढा छोटा दिसतोय ना मित्रांनो, हा फक्त आत्ताशी कवळा आहे. याचे जे पानं होतात ना, तर एवढे मोठे पानं होतात की जवळपास 2-2, 3-3 हाताचे एवढे पानं होतात. आणि जर आपल्याला जर घरी लावायचं असेल तर खूप सोपं असतं मित्रांनो. हे जे रोप आहे फक्त एवढं जी मुळी असते ना, ही मुळी रोवावी लागते. ही मुळी रोवले की फक्त थोडी काळी माती लागते त्याला. शक्यतो तुम्हाला लावायचं असेल तर कॅरी बॅगमध्ये लावू नका. कॅरी बॅगमध्ये याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. तर याला जमिनीमध्ये लावा. झाड नेहमी मित्रांनो जमिनीमध्ये लावायला पाहिजे. त्याला जे पोषक खत आहार ते सगळं जमिनीमधून भेटत असतं. तर आपण खूप सारे लोक म्हणतात की मग जे प्लॅन्टेशन करतात किंवा रोप विकतात तर ते कॅरीबॅगमध्ये कसं असतं, तर मित्रांनो जी माती असते ना ती ऑलरेडी फर्टिलाइज असते. ते मिक्स करून खत वगैरे टाकतात, नंतर ते उगतं. पण आपण जे नॅचरली माती उकरून जर त्याच्यामध्ये झाड लावलं तर ते व्यवस्थित ग्रोथ होत नाही, कारण की त्याला पाहिजे तेवढे पोषक आहार भेटत नाही. तर तुम्हाला हे झाड लावायचं असेल तर जो आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, कुणाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. जर शक्य असेल तर आपण पोहोचू. कुठली म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे मित्रांनो. तुम्ही लावू शकता. आयुर्वेदामध्ये पण खूप सारा याचा फायदा आहे. आणि हे बघा खूप सारा आहे, खूप सारा आहे. जवळपास आम्ही पूर्ण तिथपर्यंत सगळं तोडून टाकलं मित्रांनो. हे बघा, आता 1 मिनटं तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, आता हे सगळे तोडून टाकलेले आहे मी. हे बघा, हे दिसतंय हे सगळे चिटकलेले होते, पण फक्त वेल तुटून आले. मुळात तसेच आहे, एवढं पक्क हे बसतं मित्रांनो. आणि हे बघा, हे इकडून पूर्ण तुम्हाला दिसेल. तर तुम्हीही पान लावायचं किंवा पानाचं नागिनीचं झाड लावायचा विचार करत असाल तर एक मित्र म्हटलं होतं मला की फक्त हे जर तोडून लावलं, पाण्यामध्ये टाकलं तर त्याला मुळी फुटतात. तर मित्रांनो मी एक प्रयोग करून बघितला, पण तो काही सक्सेस झाला नाही माझ्याकडून. परंतु मी एक यूट्यूबमध्ये बघितला होता, तर त्याला खरंच मुळ्या आलेल्या होत्या. पण खरं काय आणि खोटं काय मला माहीत नाही. यूट्यूबमध्ये एडिटिंग देखील खूप करतात, पण येऊ शकतात. माझं सक्सेस झालं असेल. मी एकदाच फक्त लावून बघितलं होतं. परंतु नातेवाईकला किंवा कुणी आलं तर आम्ही कुणालाही रूप देऊन टाकतो मित्रांनो. फक्त एक काडी, अशी काडी तोडायची आणि लावून देतो. जमिनीमध्ये जसं ऊस लावतो ना आपण, त्या पद्धतीने हे लावावं लागतं. आणि जर तुम्हालाही आम्ही नेहमी तोडून फेकतो मित्रांनो. एक 10-12 दिवस झाले की खूप होतं, आम्ही तोडून फेकतो त्याला. कारण की थंड असतं ते, सापाचं वगैरे सांगता येत नाही. कारण की वरती खूप थंड आहे आणि विंडो जवळ असल्यामुळे ते धोकादायक नाही म्हणा. आत्तापर्यंत आम्ही 2 वर्षापासून लावलं, कुठलाही साप वगैरे काही आला नाही लोक सांगतात. तर तरी देखील आम्ही सेफ्टी म्हणून नेहमी त्याला तोडून टाकतो. तर तुम्हालाही पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आसपास तुम्ही असाल किंवा तुम्हाला रोप पाहिजे असेल तर सध्या हे जे मोकळं स्पेस दिसतं ना, आम्ही इथे नेहमी पानं तोडत असतो. कोणीही येतं गावातून कोणालाही तोडून देतो आम्ही. तर त्याच्यामुळे हे मोकळं आहे. आणि वरती बघा सध्या जायला जागा नाही, त्याच्यामुळे खूप दाट पानं आहे, खूप मोठे मोठे पानं होतात. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की चॅनलमध्ये आपल्या कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.